संसद तसंच विधिमंडळाच्या अंदाज समितीचे अध्यक्ष आणि सदस्यांसाठी चक्क चांदीच्या थाळीतून पंचपक्वानाचा बेत करण्यात आलेला होता आणि यासाठी चांदीच्या एका थाळीचं भाडं 550 रुपये होतं, तर जेवणासाठी 4000 रुपये खर्च करण्यात आला। म्हणजेच एका खासदार व आमदाराच्या भोजनावर राज्य विधिमंडळानं 4500 रुपये खर्च केलेत। अर्थसंकल्पातील तरतुदींचं उद्दिष्ट साध्य करण्यासाठी काटकसरीच्या शिफारशी करण्याची जबाबदारी ज्या अंदाज समितीवर असते त्या समितीच्या परिषदेमधून चांदीच्या ताटातून पंचपक्वान देत राज्य निधीची उधळपट्टी करण्यात आल्याचा आरोप होतोय। हीच दृश्यात आपण पाहताय। विधिमंडळाच्या अंदाज समितीचा राजेशाही थाट पाहायला मिळालाय। 4000ची चांदीची थाळी आणि त्याच्यामध्ये जेवण जे ते वाढण्यात आलेलं होतं। आमदार आणि खासदारांसाठी चांदीच्या थाळीमध्ये हे भोजन जे ते देण्यात आलं। केंद्राच्या अंदाज समितीच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त राज्याच्या विधिमंडळामध्ये 2 दिवसीय कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं होतं। या कार्यक्रमात सहभागी पाहुण्यांना 5 स्टार पद्धतीनं पाहुणचार त्यांचा करण्यात आला। कार्यक्रमात सहभागी पाहुण्यांना जेवणासाठी चांदीचं ताट देण्यात आलं। चांदीच्या ताटाचं एका दिवसाचं भाडं 550 रुपये। जेवणाच्या एका थाळीची किंमत 4000 रुपयांपर्यंत। सर्व राज्यातील अंदाज समितीच्या सदस्यांची राहण्याची सोय पंचतारांकित हॉटेलमध्ये करण्यात आली। हॉटेलमध्ये पाहुण्यांसाठी सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं। सर्व पाहुण्यांना मुंबई फिरण्यासाठी विशेष ट्रिपचं आयोजन। सर्व पाहुण्यांना ने-आण करण्यासाठी महागड्या कारचा वापर।